सांगा जरा थोडं. काल सकाळी 9 वाजता 8:30-9 वाजता दिसला वाघ एक शेतकऱ्याच्या उसात शेतकऱ्याला. मग त्या शेतकऱ्यानं गावात फोन करून सांगितलं असा वाघ आला म्हणून. मग गावातली सारी पोरं 100-150 पोरं गेली. मॉब असल्यामुळे उसा शिरली आणि उसातून उसकावून काढला बाहेर. त्याला जवळजवळ 2 किलोमीटर ताणला डोंगरापर्यंत. आता बेदरलेलं आहे वातावरण. आता सगळं गाव भेदरलेलं आहे. आता जनावर शेती सगळं डोंगराच्या कडेला असल्यामुळं कोणी शेतात येईना, माणूस मिळाना झाले त्याला, रोजगारी कोणी येईना. निम्यातून निघून गेली ती गावाकडे. आता ती काही त्याच्या अर्धवट कामं तेच राहिले. प्रशासनाकडे काय मागणी? प्रशासनाकडे मागण्या आमचं वाघाला काय नाही म्हणलं आमचं, पण वाघाचा बंदोबस्त करून त्याला ती सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडावं, म्हणजे आमच्या गावाची भीती मरल. धाराशिव जिल्ह्याच्या परिसरात 20 डिसेंबर 2024ला पहिल्यांदा वाघ दिसलेला होता. तेव्हापासून वन विभागानं रेस्क्यू टीम पाचारण करून प्रयत्न केलेले आहेत. यामध्ये 30 एप्रिल 2025 नंतर धाराशिव जिल्ह्यात वाघ दिसलेला नव्हता. तो आजूबाजूच्या सोलापूर परिसरात असेल किंवा इकडे नगर बाउंड्रीच्या परिसरात असेल. काल संध्याकाळी काल सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान वरवंटी शिवारात तो आढळलेला आहे. गावकऱ्यांचा फोन आला होता. वन विभागाची टीम लगेच इथं आली. येऊन पिंजरा लावलेला आहे, ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत आणि पेट्रोलिंगसाठी वेगवेगळ्या टीम आम्ही केलेल्या आहेत. गावकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की सर्वांनी सतर्क राहावे. वन विभाग प्रयत्न करत आहे जेरबंद करण्याचा. पहिला पाहिलेला तो वाघ आहे का दुसरा नवीन वाघ आहे? तोच वाघ आहे, अगोदरचाच वाघ आहे तो.